Hello friends, today we are going to get explained this first poem from the syllabus of 12th standard English, Song of the Open Road. But before going to the poem, we are going to get introduced about the poet Walt Whitman. Walt Whitman, the span of life is 1819 to 1892. He was an American poet, essayist and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. वॉल्ट व्हिटमन अमेरिकेतील सुप्रसिद्ध अशा प्रकारचे कवी, निबंधकार आणि पत्रकार आहेत. त्यांना फादर ऑफ द फ्री व्हर्स या उपाधीने ओळखलं जातं. फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद. त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मुक्त छंदाचा आविष्कार केला. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. His major work Leaves of Grass was published in July 1855. हंटिंग्टन नावाच्या एका छोट्याशा शहरामध्ये जन्मलेले वॉल्ट व्हिटमन, त्यांचा मुख्य जो काव्यसंग्रह आहे लीव्ज ऑफ ग्रास जुलै 1855 मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर त्यांची कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर लिहिली गेलेली ही कविता सर्वदूर पसरली. सेक्शन 1 ऑफ Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. कवितेमध्ये असलेल्या ज्या काही मध्यवर्ती मूल्य आहेत, सेल्फ अवेअरनेस स्वच्छंदी जीवन अर्थात स्वत्वाची जाणीव, फ्री विल मुक्त जगणं कसं असावं आणि टेंडरनेस ऑफ हर्ट हृदयाची मृदुता, हृदयाची कोमलता, या मूल्यांचा पुरस्कार, या बाबींचा पुरस्कार प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. कवीच्या मते माणसाला जे शिक्षण मिळतं, माणसाला जे शहाणपण मिळतं, ते कुठल्या 4 भिंतीच्या शाळेत किंवा महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जाऊन मिळत नाही, तर ते जीवनरूपी शाळेमध्ये अशा प्रकारचं मूल्यांचं शिक्षण आपल्याला मिळत असतं. माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी शहाणा होतो. माणूस आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमुळे शहाणा होतो. माणूस त्याला भेटणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून शहाणा होतो, जे आपल्याला शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये मिळत नाही. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. रस्ता ही अशी संकल्पना आहे की आपण सर्वजण वापरतो. रस्त्यावरून चालणं हे सर्वांसाठी कॉमन आहे, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. आणि रस्त्यावरून चालत असताना आपल्याला, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो, त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या सानिध्यात यावं लागतं. रस्त्यावरून चालताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, त्यांच्याशी आपला संवाद होतो आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी इतर माणसांशी आपलं सानिध्य येतं. द रोड सिग्निफाईज mobility. One can take the road as a point to start over toward something new. मग नव्या रस्त्याला जेव्हा आपण सुरुवात करतो, नव्या रस्त्यावरून चालायला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा ते जीवन एखाद्या नव्या टप्प्यावरून पुन्हा सुरू करण्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून या कवितेतील रोड हा जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण रमलो, एखाद्या विशिष्ट ठिकाण आपल्याला आवडलं, म्हणजे आपण त्याच ठिकाणी थांबू नये, अशा प्रकारचा उपदेश कवीने या ठिकाणी केलेला आहे. एखादी जागा, एखादं ठिकाण, एखादं वातावरण आपल्याला कितीही आवडलं तरी तिथे एकाच ठिकाणी न थांबता आपण आयुष्याच्या वाटेवरून पुढे चालत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश या कवितेमध्ये कवीने आपल्याला केलेला पाहायला मिळतो. यानंतर आपण कवितेच्या शीर्षकाकडे येऊया. लेट अस गेट इंट्रोड्यूस विथ द टायटल ऑफ द पोएम, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ओव्हर हियर द वर्ड सॉन्ग सिग्निफाईज द हॅपीनेस, द जॉय ऑफ हॅपीनेस. मेनी टाइम्स इन द मोमेंट ऑफ हॅपीनेस वी सिंग अ सॉन्ग, and that is why the word song over here is important. The word, of course, road signifies the path of life, the way of life, the road of life. This is the road on which the poet wants to walk on with joyous, with happy mood.
and that is why the title Song of the Open Road is quite important. शीर्षकातील सॉन्ग हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. गीत हे आनंदाचं प्रतीक आहे, गीत हे सुखाचं प्रतीक आहे, आणि या शीर्षकातील रोड हा जो शब्द आहे जीवनरूपी रस्ता यासाठी त्या ठिकाणी याचं तो प्रतीक आहे. आणि म्हणून जीवनरूपी रस्त्यावरून चालत असताना आपण सुखाचं गाणं गायलं पाहिजे, आनंदाचं गाणं गात पुढे चाललं पाहिजे, अशा प्रकारचा एक संदेश प्रस्तुत शीर्षकाच्या माध्यमातून कवीने दिलेला आहे. इन दॅट वे the title Song of the Open Road is quite apt. Friends, let me tell you some of the remarkable features of this poem. As I have told you earlier that in this poem the poet Walt Whitman reinforces the value of freedom and democracy. The poem, as you know, is written in free verse. The unrhymed nature of this poem and the varying length of lines signifies the ups and downs, the complexities in our life, of course in the life of the poet also, and these are the symbolic thing in the poem. Now let us explain the poem Song of the Open Road. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me leading wherever I choose. The poet is so eager, so happy to walk on this path of life that he almost forgot to wear even the footwear. Here the road means the road of life. He seems to be enthusiastic and cheerful to take the journey in this healthy and free world. The poet is so happy to walk on the road that he even doesn't care to wear the footwears. And in a joyous mood, he starts to walk on the road. Here, the road means the way of life, the path of life. He seems to be so enthusiastic and cheerful to take the journey in this healthy and free world. कवी जीवनरूपी वाटेने चालायला निघालेला आहे आणि तो इतका उत्साही आहे त्या वाटेवर चालण्यासाठी की जणू काही आपल्या पायातली पादत्राणे घालण्याचं सुद्धा तो विसरून गेलेला आहे, त्याला भान राहिलेलं नाही. पण अनवाणी पायाने चालणारा हा जो कवी आहे हा अत्यंत स्वच्छंद आहे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. In these next 4 lines, the poet says that he doesn't expect any wealth, he doesn't expect even luck, money or fame. His existence itself is a wealth for him. His expectation from life is so little, so simple and so few. He is not going to wear low voice of cry. He is never going to be unhappy. Poet seems to be very optimistic towards life. या ओळींमध्ये कवी अत्यंत आशावादी दिसतो आहे. जीवनरूपी वाटचालीत कवीला जीवनाकडून कोणत्याही प्रकारच्या मोठ्या अपेक्षा नाहीत. त्याचं स्वतःचं अस्तित्व हेच त्याच्यासाठी अत्यंत बहुमोल अशा प्रकारची देणगी आहे, बहुमोल अशा प्रकारचा खजिना आहे. म्हणूनच जीवनाबद्दल त्याच्या स्वतःच्या अत्यंत कमी अपेक्षा असल्यामुळे जीवनामध्ये त्याला दुःख असणार नाही, कुठेही दुःखाचा वेदनेचा हुंकार त्याच्या तोंडून ऐकायला येणार नाहीये आणि जीवनाकडे तो अतिशय आशावादी दृष्टिकोनातून पाहतो. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, querulous criticism, strong and content I travel the open road, the earth that is sufficient. Poet wants to free himself from the worldly pleasure and relations. He wants to stay away from any controversies, any criticism, something like that, any argument. He is strong and content to travel the path of life. He thinks that the mother earth is now enough for him to travel. ही जी पृथ्वी आहे, ही जी वसुंधरा आहे, ज्याच्यावर मुक्तपणे विहार करण्यासाठी ती खूप मोठी आहे, खूप विशाल आहे. आणि मग कवीला कुठल्याही प्रकारच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या तडजोडींकडे, छोट्या मोठ्या वादांकडे, छोट्या मोठ्या टीका टिप्पणीकडे लक्ष द्यायचं नाहीये, कारण त्याला माहिती आहे की त्यातून आपल्याला काही मिळणार नाही. त्यापेक्षा जीवनाच्या वाटेवर स्वच्छंदपणे जर आपण चाललो, स्वच्छंदपणे जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला चांगला अशा प्रकारच्या जीवनाचा आनंद घेता येईल.
I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it's impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. आपण आधीच्या कडव्यात पाहिले की कवीला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. व्यर्थ टिप्पण्यांपासून स्वतःला दूर न्यायचं आहे आणि स्वतःबद्दल इतरांबद्दल त्याला कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही. तक्रार नाहीच, उलट जीवनाकडे तो अत्यंत आशावादी दृष्टिकोनातून पाहतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. कवीला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवायची नाही. कोणत्याही विचारवंतांच्या मोठ्या गटात सामील व्हायचं नाही. कुठल्याही प्रकारच्या विचारांचं लेबल स्वतःला लावून घ्यायचं नाहीये. जिकडे वाट दिसेल तिकडे स्वच्छंदपणे जाणं, फिरणं आणि जीवनाचे अनुभव घेणं हाच कवीचा या ठिकाणी उद्देश आहे. इन द लास्ट पार्ट ऑफ द पोएम द पोएट ऑल्सो सेज दॅट ही डज नॉट वॉन्ट टू रिकग्नाइज हिमसेल्फ और टू बी जॉइंड as an influential personality. He says that let them be, that means influential people, where they are, though the poet wants to live the life according to his own thoughts and way. But let us consider that poet is realistic. He has some past memories. He has some relatives with him which are very close to him. He had some experiences with him which taught him so many things, and all these things, that means the past things, past memories, people around him, he called as burden to him. But it is not in a negative way that they are burden to him. He says them as delicious burden. The delicious burden of the past he want to carry with them while walking around the way. पुढील रस्त्यावरून चालत असताना, आयुष्याची पुढची वाटचाल करत असताना मागच्या भूतकाळातील घटनांचं, आपल्याबरोबर असलेल्या लोकांचं जे काही एका अर्थाने ओझं आहे, परंतु ते सकारात्मक अर्थाने ओझं आहे, हे ओझं त्या ठिकाणी त्याला घेऊन जायचं आहे. या कडव्यामधून आपल्याला असं दिसते की जरी कवीला स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या पद्धतीने पुढचं जीवन जगायचं असलं तरी सुद्धा त्याला वास्तवाची जाणीव आहे. आपल्या भूतकाळाने आपल्याला आत्तापर्यंत घडवलेलं आहे. भूतकाळातील माणसांनी आपल्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले आहेत. भूतकाळातील अनुभवांनी आपण शहाणे झालेलो आहोत आणि म्हणून हे अनुभव, ही माणसं पुढील आयुष्याची वाटचाल करत असताना त्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्याला माहिती आहे. तो म्हणतो की आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. या सगळ्यांपासून स्वतःची सुटका करून घ्यायचं म्हटलं तरी ते शक्य नाही. भूतकाळातल्या ह्या घटना आणि घडामोडींपासून तो स्वतःला दूर ठेवू शकत नाही आणि म्हणून त्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्येच शहाणपण आहे, हेही कवीला या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून तरी तो शेवटी म्हणतो की या माणसांनी, या अनुभवांनी मला संपन्न केलं, मला शहाणं बनवलं आणि मग आता ह्या माणसांना आणि ह्या अनुभवांना पुढे घेऊन जात असताना मी त्यांना संपन्न बनवणार आहे, त्यांना समृद्ध बनवणार आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. या अनुभवांनी मला शहाणं केलं, या अनुभवांनी मला समृद्ध केलं, या माणसांनी मला समृद्ध केलं. आता त्या माणसांना आणि त्या अनुभवांना मी माझ्या आयुष्यात समृद्ध करणार आहे. अशा प्रकारचं कवी या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतो. एका अर्थाने जीवनाच्या स्वच्छंदी जगण्यापासून वेगळ्या तथाकथित प्रतिभावंत लोकांपासून कवी स्वतःला दूर ठेवू इच्छितो. मात्र भूतकाळातील आठवणी, भूतकाळातील माणसं, भूतकाळातील अनुभव ही त्याच्या जीवनाचे आजही अविभाज्य घटक आहेत आणि त्या घटकांना सोबत घेऊनच तो आयुष्याची पुढील वाटचाल करू इच्छितो.